पॉइंटला तो पण एकच सिंगल खातो. पण सध्या टीम आगमन या मॅच मध्ये आपल्या संघाचं करत असताना या ऑप्शनला पुणे एकदा फटका तर चांगला आहे. अलग द कार्पेट खेळत असताना परंतु तितके चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली दोन सलामीचे फलंदाज पाहायला गेले तर नक्कीच आगमन टीम जेव्हा जेव्हा निनाचा आठवण येते. चांगला खेळाडू आहे. एक मातबर खेळाडूपैकी एक. आगमन टीमचं जेव्हा जेव्हा त्याने नेतृत्व केलं आपल्या टीमला नेहमीच पुढे घेऊन जाण्यासाठी त्याची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आणि नेहमीच आपला रोल जो आहे तो नेहमीच खूप चांगला अदाकारी त्याच्या मार्फत केली जाते. याडी इनपिचच्या वरतून फटका तर चांगला आहे. बॉल मागे चाललाय. बॉल थर्मॅनला जाईल. बीट करून सीमा पार. निनादच्या बॅटमधून येतो हा चौकार. ओहो, ब्लॉक हॉल मध्ये यावेळी प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. ब्लॉक हॉल मध्ये टाकले तर दांडी ते गोल केली. करण्यासाठी नितेश तो सलामीचे षटक खूप चांगलं राहिलं. सचिनने खूप चांगली गोलंदाजी सांभाळली आणि आपल्या टीमसाठी ज्या प्रकारे एक योग्य गोलंदाज निवडला कर्णधाराने त्या कर्णधाराचा विश्वास इथे 60 ठरवत असताना चांगली गोलंदाजी सचिनच्या मार्फत. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर करते फक्त 6 या आकड्यावरती विकेट गमावली. एक ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल काशीनाथ. नवीन बॅट्समन नितेश आणि आता स्ट्रायकर इन वरती सुनील जो मात्र नो स्ट्रायकर इनला पहिल्या ओव्हरमध्ये. ओहो, वेगवान बॉल पुन्हा एकदा बॉलला टर्न करत असताना ऑन साईडला बॉल चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर मागे धावतोय. जो पण बॉलला उचलेल एक धाव त्यानंतर दुहेरी. दोनच धावेती सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दोनच धावा मिळतील. या दोन धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जणू पोहोचते 8. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या मार्गस्थ. लेग स्टिकवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न बॉडीला स्वतः सांभाळत असताना बॅट्समन सुनील आणि त्यानंतर बॉलला टर्न केलं. बॉल मागे चालला. तिथून 2 धावा इथे काढल्यात. धावसंख्या इथे सजवण्याचा प्रयत्न. बॉल तयार. ओहो, वेगवान बॉल पुन्हा एकदा प्रचंड मारा. पडल्यानंतर तितक्याच जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं स्पीड इथे पाहायला मिळते काशिनाथच्या मार्फत. अनुभवी आहे. अनुभव इथे यूज करावा लागेल. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. तोपर्यंत डॉट बॉल चांगल्या लेंथवरती पुन्हा एकदा पिचिंग जबरदस्त. बॉल तयार. आउट विकेट. याने फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये आहे परंतु पाहावं लागेल. लुक ॲट द बॉल. बॉल जयसिंह पार. उत्तुंग दमदार षटकार.
स्कोर कार्ड होते 15 धावा. 1 नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. एक चांगल्या टोटल कडे सध्या अग्रेसिव्ह करत असणारी टीम आगवन. जमशेद टीमच्या विरुद्ध एक मोठं बलाढ्य टार्गेट पाहिजे फाईट करण्यासाठी. अगदी त्या दिशेने आतापर्यंत वरचढ आहे बॅटिंग करत असणारी टीम आगवन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 15 धावा. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचा होता. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण तो सुरक्षितरित्या आतमध्ये पोहोचतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. एक धाव तर नक्कीच या मॅच मध्ये एक बाउंड्री येते. त्यानंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेट म्हणजे संयमाचं क्रिकेट सध्या मार्गस्थ आहे. संयमाचा धनी जो असतो त्याचं आयुष्य हे अगदी सोनेरी होत असतं. पाहूया या मॅच मध्ये सोनेरी दिवस कोणत्या टीमचे असतील. बोल तयार काशीनाथ. ओहो वेगवान बॉल पुन्हा एकदा मारा प्रचंड वेगाने. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर त्याच वेगाने जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. विकेट गमावले आतापर्यंत टीम आगवन 1. जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या आहे 16 धावा. ओहो रिव्हर्स अटेम याडी चांगला फटका आणि ऑन साइडला नाही तर ऑफ साइडला हा बॉल जाईल सीमारेषा बाहेर. येतील 4 धावा. चांगला रिव्हर्स स्वीप, चांगली बॅटिंग सध्या. टायमिंग तितकं चांगलं बेमिसाल टायमिंग. तितका चांगला टायमिंग इथे जिडवत असताना पुन्हा एकदा हा बॉल जर पाहायला गेला तर उसळी नव्हती. अपेक्षा कोयला होता की बॉल थोडासा उसळी घेऊन बॅट वरती येईल, पण तो बॉल खाली राहत अगदी शूटर बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धाबा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी. सचिन पुन्हा एकदा तयार. विकेट टेकर बॉलर आहे. विकेट घ्यावे लागतील अगवनच्या विरुद्ध खेळत असताना. तो आमच्या टीमला माहिती आहे इथून जर विकेट घेतल्यानंतर एक मोठा नक्की तगड आव्हान जे आहे ते समोर येऊ शकतं. त्याच्यासाठी विकेट घ्यावा लागतील. दबाव सातत्याने टाकावा लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर नितेश. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेत बॉल विकेट किपरच्या मागे डिक्लर झोन मध्ये. तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. कारण की इथून जर मोठी हिटिंग झाली तर नक्कीच चांगला खेळ होऊ शकतो टीम आगवनसाठी. आगवन टीम त्याच वाटचालीकडे सध्या मार्गस्थ पाहायला मिळते. कारण की इथून जर मोठे धक्के दिले तर या मॅचमध्ये टार्गेट मोठं सेट होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. फिल्डिंग तितकीच चांगली जबरदस्त पाहायला मिळते. 2 फिल्डर रिंगणाच्या बाहेर. ऑफसाइड. पुन्हा एकदा याडी चांगला वेग पकडत बॉल पुन्हा एकदा समजलेला नाहीये. तितक्या जलद गतीने बॉल चलाय मागे. सचिनची गोलंदाजी तितकी चांगली राहिली आतापर्यंत. या ओव्हरमध्ये तितकी चांगली गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 3. शेवटचे 2 बॉल. स्लोवर 1. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करत असताना फिल्डर आहे मग डीप मध्ये. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. या 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. ओव्हर नंबर 3. सध्या शेवटचा बॉल. दोन्ही फलंदाजांना माहित आहे सध्या संयमाचं क्रिकेट त्यांचा पासून मार्गस्थ सेन्सिबल क्रिकेट. गाडी फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल थांबता येणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा बाहेर. सुनीलचा पुन्हा एकदा वार. बॉल सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4.
उलटच बॉलवरती संधीच होती. पुणे एकदा समोर टाकला, हा बॉल सुद्धा बाहेरच. ऐसा नहीं डालने का, आणि हा बॉल सुद्धा लागोपाठचे 2 6 बॉल जातील सीमा पार. आणखी एक षटकार. लागोपाठचे 2 षटकार. नितेश ऑन फायर. 1 मॅन आर्मी. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 39-39. कमालीची बॅटिंग सध्या या मॅच मध्ये करत असताना टोटल जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये 1 चौकार 2 षटकाराच्या मदतीने खूप चांगली बॅटिंग. पुन्हा डाव्या बॅटने फटका चांगला टीम मध्ये फिल्डर आहे सचिन. जोपर्यंत बॉलवरती येतील एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40-40. ओव्हर नंबर 4 सध्या पाहायला मिळते. थोडंसं चार्ज होत असताना टीम अगवन एका मोठ्या लक्ष्याचा नाही तर मोठं लक्ष देण्यासाठी सध्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सध्या करत असताना बॉलर पुन्हा एकदा जितू. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा होता. बॉल पडले तर पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतील. धावसंख्या मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार पडतो. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. समोर सुनीलचं तितकं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं या मॅच मध्ये. तितकी चांगली बॅटिंग फायटिंग स्पिरिट सध्या देतो आपल्या टीमसाठी. बोलो तयार. फुललेचा बॉल पुढे 10 वेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मध्ये टाकलाय. फिल्डर मागे आहे सचिन. जो पण बॉल लावून पोहोचेल पण बॉल पकडता येणार नाहीये. आणखी एक बॉल शिवारचा बाहेर. 4 रन्स. डीजे चांगली बॅटिंग सध्या कमालीचे या मॅच मध्ये. कन्सिस्टन्सी धावा आता येत आहेत हे म्हणायला हरकत नाहीये. हा बॉल सुद्धा पट्ट्यात टाकला आणि हा बॉल बाजूच्या पुन्हा एकदा बाहेर फेकत असताना लॉंग ऑनच्या वरतून येतो. हा एक मॅसिव्ह लवली 6 षटकार. ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आगवन. मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा अक्षरशः धावेचे लयलूट धरणच फोडलं. कारण की ज्या प्रकारे हिटिंग ॲबिलिटीज आहे पॉवर हिटिंग तितके चांगले पिच हिटिंगसाठी सध्या दोन्ही बॅटर आहेत. आणि इथून जर पाहायला गेलं तर 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असंच क्रिकेट खेळावं लागतं. आणि या मॅचमध्ये ते सध्या बॅटिंग सध्या पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळत असताना ड्रिंक्स एनर्जी सध्या घेतली जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानात ॲक्शन होईल. तो आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. तोपर्यंत डीजे रॉकी. ओहो पुणे एकदा चांगला शॉर्ट लेंथ वरती थोडीशी उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिडिल डॉट बॉल चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. चांगलं कमबॅक करत असताना काशीनाथ ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. इथून हा सामना टर्न करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्याकडे आहे.
तो इथून जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही टीमला. एका बाजूने या मॅच मध्ये जी कामगिरी अपेक्षित होती आगवण टीम कडून की आपला फलंदाज अगदी या मॅच मध्ये कहर माजवावा आणि नितेश जशी एंट्री झाली त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 षटकार आणि दुसऱ्या बाजूने सुनील ज्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. बोला तयार काशीनाथ. ओहो पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे गॅपमध्ये बोलला ढकलाय फिल्डर वेगाने पुढे येईल पण तो बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. जमिनीला अक्षरशः गुदगुल्या करत बॉल चिरत चिरत जमिनीला चालला मागे मिती धावा 4. चांगली बॅटिंग गॅप शॉट सिलेक्शन तितकंच चांगलं पॉवर तितकीच चांगली जनरेट करत असताना टायमिंग खूप चांगलं जुळलं आणि त्यानंतर बॉल अक्षरशः मिड विकेटच्या मधोमधून जाईल सीमाच्या बाहेर. नितीशच्या खात्यामध्ये 4 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54. पुणे डाळवे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न बॉल टॉप पेज लागले तर हवेमध्ये फिल्डर मागे आहे फाइंडिंगला बॉल जोपर्यंत कव्हर करतील एक धाव कंप्लीट पुणे एकदा त्यानंतर दुहेरी धाव 2 धावे ते पुणे एकदा सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड ते 56 56 धावा. अप्रतिम कामगिरी करत असताना दोन्ही फलंदाज एक विकेट लवकर गमावला असं वाटत होते. कुठे ना कुठे या मॅच मध्ये गाडी जी आहे ती 50च्या आतपर्यंत आटोपेल पण त्यानंतर या मॅच मध्ये नितेश नावाचे तुफान सध्या आहे मैदानात दाखल. ओहो एअर फुल टॉस पुन्हा एकदा संधी याआधी सुद्धा बॉल चालला बाहेर मिती पुन्हा एकदा धावा 6 षटकार. चांगली बॅटिंग जबरदस्त कहर या मॅच मध्ये लागोपाठ जर पाहायला गेलं तर बॉलर पुन्हा एकदा काशीनाथ पुन्हा एकदा बॅटने खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल इथे सुद्धा बॉल पडल्यानंतर तुफान वेग घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. पुणे एकदा आडव्या बॅटने हा बॉल सुद्धा घेतला आणि पुणे एकदा हा बॉल स्क्वेअर लेगच्या वरतून पुणे एकदा मैदानाच्या बाहेर फेकला षटकार. वैयक्तिक 38 त्यानंतर जर पाहायला गेलं तर सुनील जे वैयक्तिक आपल्या बॅटिंगच्या जोरावरती 25 धावा त्याच्या बॅटमधून 12 धावा पाहिजेत आपलं अर्धशतक साजरं करण्यासाठी म्हणजे 2 षटकार पाहिजेत त्याच्या बॅटमधून अपेक्षित आहे अर्धशतक. दुसऱ्या बाजूने तितकी चांगली कमालीची बॅटिंग सुनीलच्या मार्फत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 68. अडव्या बॅटने खेळायचा होता आपण तो काय झेल इथे पकडला स्वतःला स्ट्रेच करत असताना रबर जसं ताणलं जातं अगदी शरीराला ताणलं आणि यावेळी सुनीलचा विकेट इथे मिळवला जाईल. धक्का या मॅच
दोन षटकार त्याने खेचले. 25 धावाची वैयक्तिक खेळी करून तो बाद झाला. बॅटिंग करण्यासाठी आता विनेसने खूप चांगलं समजदारीचं क्रिकेट दाखवलं. हे तर क्रिकेट असतं. आपला महत्त्वाचा खेळाडू नेहमीच फॉर्ममध्ये असतो, त्याला स्ट्राईकवरनं आणणं हेच आपला कर्तव्य असतं आणि तेच विनेसने अगदी ओळखलं. विनेस सुद्धा 6 हिटिंगसाठीच ओळखला जातो. पण या मॅचमध्ये थोडंसं शांत डोकं त्याचं आहे की दुसऱ्या बाजूने हृदय जे आहे ते गरम सध्या पाहायला मिळते. बॅट्समन नितेशच्या मार्फत बोलत यार अभ्या बॅटने ओन्सेला फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर वेगाने पुढे येईल. एक धाव इथे कंप्लीट. दुसरी त्याचा प्रयत्न आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धावेच्या मदतीने वैयक्तिक 40 धावांवरती नॉट आउट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती. धावा आहेत आता 71. 71 धावा. शेवटचे षटक. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 40 धावांवरती नॉट आउट. 2 षटकार आले तर आपलं अर्धशतक बोलत तयार. आडवे बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. कारण की बॉल पडल्यानंतर ज्या गतीने विकेट किपरच्या हाती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिल पुन्हा एकदा तयार. 2 फलंदाज आहेत. नॉस्टरकर एंडला सध्या विनेश आणि नितेश सध्या स्ट्रायकर एंड. पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉल घेण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा अपेक्षेप्रमाणे बॉल जास्त ते उसरी घेऊ शकलेला नाहीये. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 71. 71 धावा. बॉल तयार. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने ऑन साइडला फटका तर आहे. हा बॉल जाईल सीमाच्या बाहेर आणि पंचांचा पण एकदा इशारा येतो. हा एक दमदार उत्तुंग षटकार. सहा धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा. त्यानंतर जर पाहायला गेला तर 11 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये. मागचं षटक थोडंसं महागडं ठरलं कारण की मागच्या ओव्हरचा विचार केला तर 6व्या षटकात 9 धावा खर्च केल्या. म्हणजे टोटली चौथं षटक 23 धावांचे. टोटली जर पाहायला गेलं तर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 77. 77 धावा टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 78. 78 धावेचं टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी.
या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच मोठी मेहनत घ्यावी लागेल. जिद्दीने या मॅच मध्ये पुन्हा एकदा उतरावं लागेल. विकेट टेकर बॉलर आहे फ्रंटलाईन सीमरने बॉलिंग जेव्हा जेव्हा अटॅक करत असतो निनाद विकेटची अपेक्षा त्याच्याकडून टीम संघ नाही करत असतो. स्वतः कर्णधार आहेत. सध्या चांगली फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. पहिले षटक सध्या आहे पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. सलामीची जोडी मैदानात दाखल अनिल आणि जितू. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटवरती व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. स्क्वेअर लीगला जोपर्यंत बॉलला उचलतील एक सिंगल खातं ओपन. वैयक्तिक आणि टीमचं खात्यावरती एक धाव. निनाद सध्या आहे बॉलिंग ट्रॅकवरती. विकेटसाठी जाणला जातो. विकेट घेण्यासाठी पॉवर प्लेचे बंधन सध्या आहे. 2 फील्डर निघण्याच्या बाहेर 30 या सर्कलच्या आतमध्ये खूप चांगली सध्या फिल्डिंग प्लेसमेंट पाहायला मिळते. पुढचा बॉल बॉलर पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे पडल्यानंतर तितकाच वेगाने जलद गतीने बॉल बॉडीला ब्रश येईल. धावसंख्या मिळणार नाहीये. हे तर व्हेरिएशन पाहायला मिळते. प्रत्येक बॉलला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या लेंथवरती बॉल नेहमीच पेस केला जातो आणि तीच गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. पहिले 2 बॉलवरती जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी. समोर पुन्हा एकदा जितू. सातत्याने बॅटचा स्विंग ओपन नक्कीच करताना दिसेल. आणि सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला झेल देत बाद होईल इथे फलंदाज. जितूचा खेळ इथे समाप्त. पहिला धक्का या मॅच मधून. पहिला धक्का या मॅच मध्ये. भलं मोठं टार्गेट आहे पण तो स्पर्धक मोठा असला म्हणून घाबरत चालत नाहीये. महाराजांनी सुद्धा ते तर शिकवले. गुलाम निजाम आदिलशाही असे असताना सुद्धा स्वराज्य निर्माण केलं होतं. या मॅच मध्ये त्याच भल्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. इथून जर टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. ओहो फुलेचा बॉल पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह इथे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. तो पद्धत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गणेशच्या बॅटमधून खातो ओपन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 विकेट गमावले. एक पॉवर प्लेचे पहिले षटक. पॉवर प्ले मध्ये सध्या 30 या सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला फिल्डर कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर सध्या सेट आहे. निनाद पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने पुन्हा एकदा टप्पा तर लाजवाब होता. जिसची मात्र फिल्डिंग अरेंजमेंट आहे अगदी त्याच लेंथवरती सध्या गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक आतापर्यंत कमालीचं. शेवटचा बॉल या षटकातील. पॉवर प्लेचे पहिले षटक. टीमची धावसंख्या फक्त 2 धावा. विकेट गमावली. एक बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर अनिल. या आडव्या बॅटने ऑन साइडला फटका हवेत. फिल्डर डीप मध्ये जज करत असताना झेल पकडला जाईल. सुनीलने चुकी केलेली नाहीये. पहिला विकेट तिथे परतल्यानंतर आता विकेट नंबर मैदानात दाखल. बोलो तयार. ओहो पुन्हा एकदा चांगला बाउन्स. यावेळी पेस व्हेरिएशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा फुंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये अगदी गुंगीचा औषध घेऊन सध्या कळालेला नाहीये बॅट्समनला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल या इनिंग मध्ये पाहायला मिळत असताना बॉलिंग ट्रॅकवरती नितेश पुन्हा एकदा तयार. समोर गणेश.
माफ करा मोहन, या आणि सरळ बॅटने फटका चांगला आहे, टायमिंग स्वीट आहे, हा बॉल जाईल सीमाच्या बाहेर, मिळतील धावा 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये, मोहनच्या बॅट मधून बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल तयार. हा बॉल सुद्धा आखून टप्प्यात होता, संधी होती रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्रॉस द लाईन आहे, थोडस शरीरापासून दूर आणि त्याच्याच पुढे प्लेसमेंट करणं थोडंसं कठीण. तोपर्यंत एक धाव इथे मिळेल, या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ, टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 78 धावेचे टार्गेट, एक मोठं टार्गेट आहे. याने ऑन साइडला हा बॉल थांबणार नाहीये, हा बॉल चढून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 7, 4 धावा चौकार. डीजे जबरदस्त खेळी, पहिल्या ओव्हरमध्ये चेहऱ्यावरती नूर नव्हता, परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करण्यासाठी अनिल सध्या कोहिनूर आहे आपल्या टीमसाठी. त्याच्या बॅटमधून चौकार, टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 13 धावा. ओव्हर नंबर 2, पुन्हा एकदा बॉलर नितेश तयार. ओहो, योर्कर लेन्थमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर खेळण्यासाठी तुमचं मनगट जे आहे ते मजबूत पाहिजे आणि तोच प्रयत्न सध्या पाहायला मिळतो. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकच सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. ओव्हर नंबर 2, शेवटचा बॉल या षटकातील, चांगली गोलंदाजी. महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर खेळण्यासाठी त्याची स्पेशल बॅट होती आणि खास करून स्पाटमचा जो स्टिकर लागतो अगदी बुंद्याला तो चिटकवला जातो. यानी फुल टॉस ना मुन्ना ना, आप ऐसी गेंदबाजी नहीं कर सकते ना, आणि इथे हा रबर स्टॅम्प पुन्हा एकदा मोहनच्या बॅटमधून षटकार. खेळी पाहायला मिळते, 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीट फोर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर कसं द्यायचं हेच मात्र सध्या दाखवत असताना टीम जामशेद आगवनच्या विरुद्ध खेळत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19, बापुरा 20 धावा. अप्रतिम कामगिरी करत असताना टार्गेट मोठा आहे या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त खर्च केली, निनादने पहिलं षटक हाताळले, 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर टोटल 18 धावा अक्षरशः या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर नितेशचा समाचार घेत असताना टीम जामशेद. मोहनचं तितकीच चांगली खेळी पाहायला मिळाली. समोर जर पाहायला गेलं तर रेनिल पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी, समोर निनाद बॉलिंग ट्रॅक मध्ये, बोल तयार. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉल पुन्हा एकदा पट्ट्यामध्ये इथे सापडत नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला, थोडासा काटा बदलत बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि आपल्या समोर आहे आता याच्या नंतरचा सामना महालक्ष्मी गड वर्सेस टीम वैद्य 11 आसागड. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. निनाद सुद्धा 12 गावचं पाणी अगदी पाणी पिऊन आलेला नक्कीच गोलंदाज आहे, खेळाडू आहे, भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे मोठमोठ्या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा निनाद तयार. गाडी फुलटो बोलता सरळ बॅटने फटका चांगला आहे, फिल्डर आहे मागे, बॉल थांबवता येणार नाहीये, हा बॉल जाईल अनिलच्या बॅटमधून कडक चौकार.
पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा. सामना अजून संपलेला नाहीये, कारण की टार्गेट जरी मोठं असलं तरी या मॅच मध्ये धावा होऊ शकतात, कारण की मैदान छोटंसं आहे. मैदान क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडे धमक तितकीच मोठी व्हायला पाहिजे. आणि अनिलकडे ती कुवत आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल खेळाडू आहे, विस्फोट करू शकतो, एक्सप्लोजिव्ह बॅटर मैदान दाखल. पुन्हा एकदा वेगवान मारा करत असणार. हा बॉल सुद्धा चाललाय मागे. हा बॉल सुद्धा आलाय डॉट बॉल. डॉट बॉल या मॅच मध्ये अगदी सोन्याच्या किमतीसारखा आहे. एखादा डॉट बॉल जरी आला तरी दडपण या मॅच मध्ये थोडंसं मोठं होऊ शकतं. त्यासाठी या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर एक बॉल होते, एक हिट नक्कीच पाहिजे. तो प्रयत्न सध्या मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 26 धावा. बोलते रुपेशजी धोडी आणि जगदीशजी धोडी सर, आपल्याला विनंती की आपण लगेचच मंचावरती या विराजमान व्हायचं. आपले सरचं आणि हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मोठं टार्गेट सध्या पाहायला मिळते. तोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. एकच धाव इथे मिळेल. या एक धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. या मॅचचा जिंकण्यासाठी अजूनही 51 धावेचं आवश्यकता आहे. 17 बॉल मध्ये 51 धावा. विस्फोटक खेळी करावी लागेल. नितेश पुन्हा एकदा तयार. ओहो, फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढत असता. बॉल पुन्हा एकदा स्टॉप करतील फुलर थ्रू मध्ये. तोपर्यंत इथे धावसंख्या मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तितकी चांगली आतापर्यंत व्हरायटी गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं महागडे षटक हाताळलं नितेशने, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चांगली लेंथ अँड लाईन बोलत यार. ओहो, वेगवान बॉल. पुन्हा एकदा टप्पा पडले तर इथे फलंदाज होईल बाद. धक्का या मॅच मध्ये. अनिल बाद. विकेट गमावले तर बॅटिंग करण्यासाठी सिक्सर किंग सचिन ठाकरे. ओहो, आले हेलिकॉप्टर. टायमिंग स्वीट. बॉल्स पार. सचिनच्या बॅट मधून कडक षटकार. डीजे जसा योरकर लेनपती बॉल आला अगदी मनगट वडवला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर. कठीण असतो हा हेलिकॉप्टर. 2002 साली इंग्लंड संघ जेव्हा भारत दौऱ्यावरती आला होता, सचिन रमेश तेंडुलकर यांनी पहिल्यांदा नक्कीच हेलिकॉप्टर शॉट खेळला होता. त्याच फटक्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होत असताना एकच धाव इथे मिळेल. या एक धावच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावा आहेत 34. 34 धावा या षटकातील बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी नितेशच्या मार्फत. सोबत मोहनने आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून चांगली त्याने खेळी केल्या आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा शेवटचा बॉल या षटकातील नितेश. पुन्हा एकदा ओहो, फुटत बॉल याने बॅटवरती घेता आलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा नो बॉल. कहाणी में ट्विस्ट.
नो बॉलची संधी आहे. बॉल पडण्यात इथे जर पाहायला गेलं तर जी मात्र मार्जिन आहे मार्जिनच्या बाहेर पाऊल पुन्हा एकदा स्टेप आणि त्याच्याच पुढे जर पाहायला गेलं तर पंच पुन्हा एकदा ताकीद देतील. नो बॉल 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धाबा. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही धाबेची आवश्यकता आहे. 42 धाबेची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकातील 13 बॉल मध्ये 42 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. एक मोठा हिट पाहिजे या बॉलवरती. समोर आहे या मॅच मध्ये सचिन ठाकरे. एक षटका त्याच्या बॅट मधून फ्री हिटच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड विकेट नितेश. सरळ बॅटने फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल ढकलला फिल्डर आहे पण तो बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जर्सीमारच्या बाहेर आणि आता येणारे बॉल आहेत 12. हे अफलातून बॅटर आहेत दोन्ही. मोहनने 2 षटकार सचिनने 1 षटकार. बॉलर पुन्हा एकदा विनेश ऑन द विकेट. हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस इट्स वाईड +1 म्हणजे टोटली 2 धावा. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल 36. आता या मॅच मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. आता 23 धावा पाहिजेत पर ओव्हर मागे कारण की 36 धावेची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी. ही ॲबिलिटी आहे फलंदाज सचिन ठाकरे. मोठे फायर होऊ शकतो. इंटरनॅशनल नाही तर नॅशनल नाही तर इंटरनॅशनल खेळाडू होऊ शकतो. बोला तयार. सरळ बॅटने फटका हवेत आहे. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. बॉल पकडण्याचा प्रयत्न 2 धावा घेण्याचा इरादा. त्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल. चांगली इथे हे रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 44 चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. विनेश पुन्हा एकदा तयार. योरकर लेंथमध्ये सातत्याने मारा करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉलर याडी समोर टाकला. तो समोर टाक मी बाहेर मारतो आणि हा येतोय हा दमदार षटकार. सचिन ठाकरे त्याच्या बॅट मधून इथे दाखवत असताना त्याच्या बॅट मधून षटकार. पुढे हेलिकॉप्टर. हा बॉल सुद्धा गॅप मध्ये. बॉल चालला मागे. फिल्डर टीम मध्ये आहे. बॉल जोपर्यंत पकडते तोपर्यंत 2 धावा घेण्याचा इरादा. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते फलकावरती 52 धावा. चांगली खेळी सध्या पाहायला मिळते. या मॅचला जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता अजून या सामना जिंकण्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा हवेत पण तो फिल्डर आहे मागे आणि हा बॉल सीमाच्या बाहेर. हा बॉल सुद्धा चाललाय बाहेर आणि आता 20 धावेची आवश्यकता आहे.
निर्माण करायला दर्शी दाखवावी लागते आणि या ओळी जर पाहायला गेलं तर रजनी या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 14 धावेची आवश्यकता. जबरदस्त खेळी साकारत असणारा सचिन या मॅचचा खरा हिरो सध्या ठरेल का? 14 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 78 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणारा टीमची टोटल जाऊन पोहोचतो स्कोर कार्ड वरती 64 धावेवरती. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता. इथून या मॅच मध्ये पलटवार होईल का? विनेशने सलग हाताळलं, थोडीशी चुकी केली असं वाटतं. बोलत यार पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याचा प्रयत्न पर्यंत पुन्हा एकदा अपील तर केले होते पण तो डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धावसंख्या फक्त एकच मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 65. सहा बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता. बाहेर जे बॉल गेले ते लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. लगेचच मैदानाच्या आतमध्ये बाहेरचे बॉल पाठवायचे आहेत. तर 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 13 धावेची आवश्यकता आहे. टीम जामशेद विरुद्ध आगवण हा जबरदस्त सामना. तोपर्यंत डीजे रोकी. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. अजूनही 12 धावेची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सूर्य आणि चंद्र त्यांच्या वेळेत चमकत असतात आणि वेळ सध्या आहे जामशेद टीमच्या आणि चमकदार कामगिरी या मॅच मध्ये करत असणार सचिन ठाकरे. सध्या पुष्पाचा रोल त्याच्या खांद्यावरती आहे. सध्या तो नक्कीच या मॅच मध्ये त्याच प्रकारे खेळ दाखवत असताना पुणे डाव्या बॅटने खेळायचा होता. बॉल पुणे दाखवल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 67 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये अजूनही धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 4 बॉल 11 हे मॅच पुन्हा एकदा समीकरण. 4 बॉल 11 पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. टीम जामशेद आगमन टीम शेवटचा जर पाहायला गेलं तर धुरंधर आहे जतीन. पाहूया जतीनचा खेळ कसा राहील. बॉलिंग कितकी चांगली करेल का? सरळ बॅटने फटका तर चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये आहे पण त्याला बीट करून बॉल सीमाच्या बाहेर. इट्स अ 4 रन 4 रन चौकार. बॉल 7 धावेची आवश्यकता. या टीमचा सध्या सचिन आहे सरदार आणि बोलतो समोरच्या टीमला आता खबरदार. बोलत यार पुणे एकदा. 3 बॉल 7. सरळ बॅटने फटका पुणे एकदा चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर वेगाने जाईल. बोलतो यार सुद्धा फुटबॉल कामी ते येणार नाहीये. हा बॉल सुद्धा सीमाच्या बाहेर. 4 धावे करिता आता फक्त 2 बॉल. वैयक्तिक 43 धावेवरती सध्या नोट आउट. जबरदस्त बॅटिंग सध्या सचिन ठाकरे. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल पडल्यानंत चाललाय मागे. इथे जर पाहायला गेलं तर आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. सामना कोणत्या बाजूने जाईल बोलता तर येत नाही परंतु या मॅच मध्ये सचिनने काय कामगिरी केली. आगवण टीम सुद्धा हवी आहे या मॅच मध्ये. सुरुवातीला असं वाटलं की 78 धावेचे लक्ष्य सहजरित्या नक्कीच इथे डिपेंड करीन परंतु त्यानंतर काय कमालीची बॅटिंग.
43 धावे, 3 नॉट आउट. शेवटच्या बॉलवरती 1 धावेची आवश्यकता. हा देखे जरा किसमें कितना है दम, हे सध्या दाखवत असताना या मॅच मध्ये सचिन 1 बॉल मध्ये 3 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. बॉल टू रन कदाचित आला असता तर सुपर ओव्हर झालं असतं. पाहूया सुपर ओव्हर अपेक्षित आहे या मॅच मध्ये. 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅटर सध्या मैदानात दाखल. अक्षयला फक्त नो स्ट्रायकर एंडला राहावं लागेल. सचिन ठाकरे या मॅच मध्ये सध्या इन्फॉर्म बॅटर आहे. त्याच्या बॅट मधून 43 धावा. 3 षटकाराच्या मदतीने चांगली बॅटिंग. 4 षटकार त्याच्या बॅट मधून. बॉलर पुन्हा एकदा तयार. 1 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. चांगली खेळी अपेक्षित नक्कीच पाहायला मिळेल. इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच दबाव आहे दोन्ही टीमवरती. दबावाचा खेळ सध्या पाहायला गेला तर हा भाव काढावा लागेल. पुन्हा एकदा सचिन तयार. समोर यंग स्टार आपलं टॅलेंट उमटवण्यासाठी या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. या बॉलवरती 1 विकेट पाहिजे. या बॉलवरती धावा पाहिजेत. या बॉलवरती एखादा विकेट मिळवला तर या मॅच मध्ये येऊ शकते टीम. शेवटचा 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. पंचाकडे पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि हा बॉल इथे आलाय वाईट. कहाणी में ट्विस्ट. आता सुपर ओव्हर होण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. आगमन विरुद्ध जामशेद सामना अजून सोडलेला नाहीये. दोन्ही फलंदाज जर पाहायला गेले तर नक्कीच चांगली बॅटिंग करत असताना अनिल जतीन मला वाटतं आहे. जतीनचा शेवटचा बॉल आता जतीनला चांगल्या लेंथ वरती पिच करावं लागेल. समोर जर पाहायला गेलं तर मोठा हिट मारायचा आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शेवट कोणत्या टीमचा गोल राहील, कोणत्या टीमचे फटाके या मॅच मध्ये होईल. आज जर हा संघ जिंकला, आज चर्चा राहील. आज गावाच्या चौकात पाड्या सचिन नावाचा कळ. पुढे दालकने ऑप्शनला बोला ढकलला. इथे 1 धाव कंप्लीट. आणि इथे जर पाहायला गेलं तर धावचीच्या रूपाने फलंदाज होईल की बाद आणि सुपर ओव्हर या स्पर्धेतील. वॉट अ मॅच डीजे.
फटका वेट फिल्डर आहे मागे या ठिकाणी ड्रॉप झाले आणि बॉल मागे चाललाय बॉल इथे थांबणार नाहीये बॉल सीमाच्या बाहेर 4 धावा चौकार नाहीये क्रिकेट हे जर तरच क्रिकेट नाहीये तुम्हाला जेवढं प्रेझेंट मध्ये खेळावं लागेल तेवढा तुमचा खेळ चांगला होत असतो अभ्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा चाललाय मागे डिक्लेअर झोन मध्ये तो पण एकच सिंगल इथे मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या झोन पोहोचते 5 पॉप्ले बापुरे या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये जर टार्गेट मोठं पाहिजे आणि त्याच्यासाठी सध्या प्रयत्न आहेत चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते पहिले 2 बॉल जर पाहायला गेलं तर एक चौकार एक सिंगल टीमची टोटल जर पाहायला गेलं तर 5 धावा सचिन आणि दुसऱ्या बाजूने जीतू ही जोडी पंच बॅटने स्ट्राइक चेंज आहे तर स्ट्राइक चेंज होईल दोन्ही टीमला सेम नियम असेल याडी ओन साइडला खेळायचा होता बॉल हवेत खेळला फिल्डर पुन्हा एकदा खाली आणि याडी चुकी केली जितूला पुन्हा एकदा पतावं लागेल माघारी धक्का या मॅच मध्ये फलंदाज बाद खूप चांगल्या घडामोडी घडत असताना या क्रिकेटच्या धर्तीवरती टीमची धावसंख्या 5 पहिलं षटक जर पाहायला गेलं तर नक्कीच सुपर ओव्हरचा सामना आपल्या समोर रंगत असताना पुणे एकदा तयार निनाद समोर मोहन ओहो स्लो बॉल पुणे एकदा अगदी उचलण्याचा प्रयत्न केला पण तो बॉल थोडासा टर्न झाल्यानंतर कमी गतीने विकेट किपरच्या हातामध्ये तो पण इथे डॉट बॉल धाव इथे मिळणार नाही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी 4 बॉलचा खेळ समाप्त टीमची धावसंख्या 5 बॉलर पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा समोर बॉल टर्न करत असता हा बॉल बाउन्स झाल्यानंतर चाललाय सीमाच्या बाहेर मोहनच्या बॅट मधून हा बॉल सीमा पार 4 धावा फलकावरती बॉलर पुन्हा एकदा नैनाद पुन्हा एकदा वेगवान मारा इथे तो हा बॉल जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा टर्न झाला तर चालय बागे तो पण एकच सिंगल इथे मिळेल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे टार्गेट आहे या मॅच मध्ये सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये डबल 1 11 धावेचं टार्गेट घेऊया छोटासा ब्रेक येऊया या सुपर ओव्हरच्या मॅच
या सुपर मॅच मध्ये फाईट करण्यासाठी खूप मोठं टार्गेट नक्कीच मानलं जाईल असं वाटतं, कारण की बॉलिंग अटॅक खूप जबरदस्त आहे. पण बॅटिंग लाईन तितकीच तगडी पाहायला मिळते टीम जमशेदच्या विरुद्ध आगवण. तर सलामीचे दोन फलंदाज ताबडतोब पाठवायचे टीम जमशेद विरुद्ध आगवण. आगवण टीम आपले दोन फलंदाज ताबडतोब पाठवा. थोडीशी आपण काय करायची टीम आगवण. जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. सुपर ओव्हरचा सामना 6 बॉल 11. थके हुए आंखों को सुकून देने वाला सामना आपल्या समोर रंगत असताना या बिरसा मुंडा चषक 2024 या ब्युटिफुल इव्हेंट मध्ये 6 बॉल 11 हे मॅच पुन्हा एकदा गणित या मॅच मध्ये पाहायला मिळते. हा सामना जिंकण्यासाठी टीम आगवण समोर एक मोठं टार्गेट आहे. सलामीचे दोन पुन्हा एकदा फलंदाज मैदानात दाखल. 6 बॉल मध्ये कुठेही काही होऊ शकते. सामना 2 बॉल मध्ये सुद्धा समाप्त होऊ शकतो, कारण की या मॅच मध्ये 2 षटकार आले तर सामना कदाचित संपेल. पण 2 विकेट आले तर या मॅच मध्ये कदाचित टीम जमशेद सुद्धा येऊ शकते. पाहूया या मॅच मध्ये होईल काय. 6 बॉल 11 सलामीचे धुरंधर मैदानात दाखल. नीना सदैव स्ट्रायकर एंडवरती. पहिला बॉल या मॅच मध्ये. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑप्शनला कट केला. यावेळी विकेट मिळू शकते का. इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. पहिला धक्का या मॅच मधून. निनादने चुकी केली. कोलिंग थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर धावचीच्या रूपाने पहिला धक्का या मॅच मधून. निनाद बॅक टू दी डगआउट. गॉन. मॅच मध्ये 2 बॉलची आवश्यकता आहे, कारण की 2 बॉल मध्ये 2 मोठे धक्के दिले, 2 मोठे षटकार आले. तर या मॅच मध्ये टीम आगवण 2 विकेट ऑलरेडी एक आलेले आहे. एखादी विकेट आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये हा सामना कदाचित जिंकू शकेल. बॉल चालला मागे. जिथे जोपर्यंत बॉल वरती येईल तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने खातो ओपन. टीमची धावसंख्या 1. अजूनही 4 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी सुपर ओव्हरचा मॅच आपल्या समोर रंगत असताना हा सामना तितकाच महत्वाचा आहे. हा सामना जिंका आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हा. अभी नहीं तो कभी नहीं. बोलो तयार. पुन्हा एकदा योर्कर लेथमध्ये टप्पा तर जबरदस्त आहे. बॉल जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. आता येणारे बॉल आहेत 3. या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 9 धावेची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका विकेटची आवश्यकता टीम जामशेदसाठी. एका 2 मोठे हिट या मॅच मध्ये पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 3 बॉल 9 धावा. बॉल तयार. सचिन. पुन्हा एकदा कुटपचा बॉलचा कट्टर केला. बॉल चला मागे. बॉल जोपर्यंत स्टॉप करतील 1 धाव इथे कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत पकडतील तोपर्यंत सुरक्षितरित्या 2 धावा इथे कंप्लीट होतील. आता या मॅच मध्ये खरी मजा आहे, कारण की बॉल शिल्लक आहेत. आता 2 आणि 2 बॉल मध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. 1 षटकार मारावाच लागेल अन्यथा या स्पर्धेतून माघारी. 2 बॉल मध्ये या मॅच मध्ये बाजीगर कोणता संघ ठरेल पाहूया. हार कर जीतने वाले को अक्सर बाजीगर कहा जाता है. पुन्हा दुसरे बॅटने फटका गॅपमध्ये. बॉल थांबणार नाहीये. हा बॉल सीमा पार. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पाहूया जिंकेल कोण. 1 बॉल 3. बॉलर तयार. सुनील तयार. पुन्हा एकदा बोलवेत.
हा बॉल हवेत 2 धावा मिळतील का सचिन खाली कॅट ड्रॉप होईल तर कदाचित सामना जाईल पण तो कॅच इथे पकडली आणि सामना इथे खिसात जामशेद टीम वन द गेम कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्ड लक टीम या मॅच मध्ये आगवण डीजे